अजून काय पुसता राणी साहेब? महारापर्यंत जाऊन शोध घेतला, मंदिरं धुंडाळली, जंगलं तुडवली, घळी पाहिल्या, गुहा सुद्धा तपासल्या. बरं, हे सारं लपवून छपवून पुन्हा मोठ्यानं कुठं बबरा करायची सोय नाही. गेलाय तरी कुठे पोराला घेऊन हा चांडाळ? ताई, नाटक शाळांच्या अंतःपुरांची देखील छडती झाली. अण्णाजी, युवराजांच्या बद्दल बोलतात तुम्ही, दिमाग ताळ्यावर ठेवून भाषा करत जा. हंबीरराव, उसळत्या रक्ताचे शिपाई गडी आहात तुम्ही. युद्धातले डावपेच लढवण्यात तुम्ही दर्दी असाल, पण ह्या अण्णाजी दत्तोनं तुमच्यापेक्षा 4 पावसाळी जास्त पाहिलेत ह्या जगात. व्यवहार आणि माणसाची दानत तुमच्यापेक्षा अधिक अकलमंदीला हेरता येते आम्हाला. तुमच्या बोलण्याचा मतलब काय तो तुम्हीच समजून घ्या म्हणजे झालं. अण्णाजी, जी, युवराजांसंबंधी हंबीररावांसमोर बोलत असताना अदब राखून बोलत चला. सावत्र असले तरी मामा आहेत युवराजांचे ते. पण यात नात्या गोत्याचा संबंध काय? शंभूराजे युवराज आहेत आणि युवराजांची अदब प्रत्येक मानकऱ्यानं सांभाळलीच पाहिजे. जे मानकरांचा मान राखतात त्यांची आदब सांभाळा म्हणून हुकूम करायची गरज उरत नाही. हंबीरराव, महाराजांचा अवमान करणारा शब्द चुकून कधी आमच्या मुखावाटे उच्चारलेला ऐकलाय आपण? पण शंभूराजांची तरी अप्रतिष्ठा काय म्हणून? शंभूराजांनी तुमचा कधी अपमान केलाय अण्णाजी? तुम्ही नेहमी मुलुकगिरीवर